नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, पेरणीनंतर बऱ्याच वेळा पावसाचा खंड पडतो. त्यामुळे दुबार पेरणीचं संकट निर्माण होतं. अशावेळी तुषार सिंचन हा अत्यंत चांगला पर्याय आहे. कमी खर्च, कमी वेळेत पाण्याची उपलब्धता होते आणि पीक चांगलं येतं. जेणेकरून पाणी देऊन झाल्यावर उचलून परत आणता येतात. संरक्षित शेतीमध्ये रूफ क्लिनिंग आणि रोपवाटिकेसाठी मिनी स्प्रिंकलरचा वापर केला जातो. फळबागेसाठी झाडाखाली ठिबक सिंचनासोबत वातावरण निर्मिती आणि पाणी देण्यासाठी मायक्रो स्प्रिंकलर मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आता ह्या तुषार सिंचनाचे प्रकार जे आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आहे मायक्रो स्प्रिंकलर. पाण्याचा थेंब हा लहान असतो. त्याचा उपयोग मुख्यत्वे पालेभाज्या आणि रोपवाटिकेसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये स्प्रिंकलर नोझल आकाराने लहान असून त्याचं फवारणी क्षेत्र लहान असतं. दुसरा प्रकार आहे मिनी स्प्रिंकलर. यामध्ये पाण्याचे थेंब थोडे मोठ्या आकाराचे असतात. ओव्हरहेड स्प्रिंकलरपेक्षा लहान असतात. याचा उपयोग मुख्यत्वे सोयाबीन, हरभरा, कांदा, बटाटा यांच्या लागवडीमध्ये करतात. यामध्ये स्प्रिंकलर नोझल आकाराने मायक्रो स्प्रिंकलरपेक्षा थोडा मोठा असून त्याचं क्षेत्र हे बऱ्यापैकी मोठं असतं. याला चालवण्यासाठी 1.5 सेमीवर्ग इतका दाब लागतो. हा संच जास्तीत जास्त पिकांना उपयुक्त आहे. ओव्हरहेड स्प्रिंकलर यामध्ये पाण्याचे थेंब मोठ्या आकाराचे असतात, परंतु रेनगन स्प्रिंकलरपेक्षा लहान आकार असतो. याचा उपयोग मुख्यत्वे सोयाबीन, हरभरा या पिकांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये स्प्रिंकलर नोझल आकाराने मिनी स्प्रिंकलरपेक्षा थोडे मोठे असून त्याचं फवारणी क्षेत्र मोठं असतं. याला सेमीवर्ग दाब लागतो. यामध्ये प्लॅस्टिक किंवा धातूच्या नोझलची उपलब्धता आहे. प्लॅस्टिक नोझल कमी दाबावर देखील चांगलं क्षेत्र व्यापतात. यानंतरचा प्रकार म्हणजे रेनगन स्प्रिंकलर. यामध्ये पाण्याचे थेंब मोठ्या आकाराचे असतात. याचा उपयोग मुख्यत्वे ऊस किंवा चारा पिकासाठी केला जातो. यामध्ये स्प्रिंकलर नोझल हे आकाराने मोठे असून त्याचं फवारणी क्षेत्र मोठं असतं. याला चालवण्यासाठी 3 सेमीवर्ग किंवा त्यापेक्षा जास्त दाब लागतो. यामध्ये फक्त धातूच्या नोझलची उपलब्धता आहे. मंडळी, रब्बी किंवा उन्हाळी हंगामापूर्वी तुषार सिंचनाने जमीन ओली करून लागवड केली जाते. उन्हाळ्यात हवेत आर्द्रता निर्माण होते, त्यामुळे तापमान कमी होतं. ज्या ठिकाणी तापमान हिवाळ्यात खूप कमी होतं त्या ठिकाणी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तुषार सिंचन फायदेशीर ठरतं. सध्याच्या परिस्थितीत ऊस पिकासाठी मिनी स्प्रिंकलर फायदेशीर दिसून आला आहे. मिनी स्प्रिंकलरचा वापर ठिबक सिंचन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सोबत करून अधिक उत्पादन घेता येतं. वातावरण निर्मिती केली जाऊन उत्पादकता वाढते. तेव्हा मंडळी, तुषार सिंचन संचाची योग्य निवड करून कमी खर्च, कमी वेळेत पाण्याची उपलब्धता आपण आपल्या पिकांना करून देऊ शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.